बघा आता आपण एक तक्ता तयार करणार आहे. तीन पार्ट मध्ये आपण तक्ता तयार करणार आहे. पहिलं आहे इथं म्हणून अगोदर सांगायचं ना, घ्या बस स्ट्रेस स्ट्रेन. नो, इकडे घेऊया आपण, इथं घेऊया आपण स्ट्रेस स्ट्रेन स्ट्रेन छोटा असलं चालेल पण स्ट्रेन छोटा नकोय. नंतर आहे कॉन्स्टंट, नंतर आहे मटेरियल. मग इथून सुरू आहे तुमचं लॉन्जिट्युडिनल, नंतर आहे तुमचं शेअरिंग, नंतर आहे व्हॉल्युमेट्रिक. ठीक आहे, चलो सुरू करूया. कसं बोलणार? लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस आणि लॉन्जिट्युडिनल त्याचं नाव काय? जास्त चुकीचं आहे, यंग्स मॉड्युलस. आता आपण काय लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस बघणार, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस बघणार. त्यासाठी डायग्राम काढावं लागेल. बघा, एक वायर घेतली ज्याची लेंथ इथून इथपर्यंत आहे एल एल. म्हणून त्याचं इलॉंगेशन झालं, इलॉंगेशन होऊन तो इथपर्यंत पोहोचला, ज्याचं मास एम ए एवढं त्यांनी काय केलं? इलॉंगेट केलं. इथून इथपर्यंत काय केलं त्यांनी? इलॉंगेट केलं, म्हणजे स्मॉल एल केला. ठीक आहे, चला. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस म्हणजे काय लिहिणार आहे? फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेस आहे ना, फोर्स अपॉन एरिया. पण कोणता फोर्स आहे? रिस्टोरिंग फोर्स आहे. कोणता फोर्स आहे? रिस्टोरिंग फोर्स आहे. अपॉन काय? एरिया. कळालं का? म्हणून आपण म्हटलं एफ आर डिवाइड बाय काय? ए. क्लिअर आहे? एफ आर डिवाइड बाय काय? ए. एफ आर ची किती असणार आहे? किती असणार आहे? खाली काय लागेल? एम जी. मग वरती काय झालं? एम जी बाय ए. एक अंतःक्षेपचा आहे, सर्क्युलर सिलेंडर आहे, म्हणून काय येणार आहे? पाय आर स्क्वेअर. कडवटे. हे काय म्हटलं मला? लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. नंतर आहे तुमचा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. नंतर आहे तुमचं लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन म्हटलं तर काय? चेंज इन काय रे? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ ना. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. किती लेंथ चेंज आहे? स्मॉल एल. किती ओरिजिनल आहे? कॅपिटल एल. हे काय झालं तुमचं? लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. नंतर आहे तुमचा कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं काम कोण करतो? तुमचा यंग्स मॉड्युलस. एक सांगायचं राहून गेला, यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस म्हणजेच वायने दाखवणार. यंग्स मॉड्युलस म्हणजेच काय दाखवणार आपण? वायने दाखवणार. यंग्स मॉड्युलस म्हणजेच काय? लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस अपॉन लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस किती आहे? फोर्स अपॉन एरिया आहे. आणि लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन काय? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल. डिनॉमिनेटर न्यूमरेटरला गेला. एफ एल बाय ए. कोणासाठी ऍप्लिकेबल? हा ऍप्लिकेबल आहे तुमचा सॉलिड साठी. ठीक आहे, यंग्स मॉड्युलस कोणासाठी ऍप्लिकेबल आहे? सॉलिड साठी. तसं लिक्विड साठी पण असतं, पण लिक्विड साठी आपण घेत नाही त्याला. सॉलिड साठी कडवटे. नंतर आहे तुमचं शेअरिंग स्ट्रेस. लॉन्जिट्युडिनल म्हटलं तर कशामध्ये चेंज होतं रे? लेंथ मध्ये. शेअरिंग म्हटलं तर कशामध्ये चेंज होतं? शेप मध्ये. आणि व्हॉल्युमेट्रिक म्हटलं तर कशामध्ये चेंज होतं? व्हॉल्यूम मध्ये. बघा डायग्राम. मी इथून काय केलं? याला एक फोर्स लावला, असा फोर्स लावला. कोणता फोर्स लावला? टँजेन्शियल फोर्स लावला. ठीक आहे, कोणता फोर्स लावला? टँजेन्शियल फोर्स लावला. तर इथला जो मॉलिक्युल तो इथं पोहोचेल, इथला जो मॉलिक्युल तो इथं पोहोचेल. म्हणजे इथून मी अशी डायग्राम काढली. इथून मी अशी काय केली? डायग्राम काढली. इथला अँगल काय? थीटा आहे. इथला अँगल काय? थीटा आहे. क्लिअर आहे? ओके. हे बघा, हे जर मी त्याला असं ढकललं असतं तर पुढे गेला असतं, बरोबर आहे. पण त्याला मी टँजेन्शियल फोर्स लावला. इथला शेप बघा,
इथं लक्ष बघायचा. जर पुढे टेन्शन फोर्स लावला तर काय झाला, हा पार्ट काय झाला, पुढे सरकला ना, असं थोडस इन्क्लाइंड आला, तोच आहे. टँजेन्शियल फोर्स लावला तर तसं झाला. हा कसा आहे तुमचा फिक्स लेअर आहे, हा कसा आहे तुमचा फिक्स लेअर आहे. चला आता कोणतं बघायचं आपल्याला, शेअरिंग स्ट्रेस ना, शेअरिंग स्ट्रेस, शेअरिंग स्ट्रेस. शेअरिंग स्ट्रेस काढायचं म्हणजे काय रे, फोर्स अपॉन एरिया. पण कोणता फोर्स आहे रे, टँजेन्शियल फोर्स आहे. कोणता फोर्स आहे, टँजेन्शियल फोर्स आहे. हे काय झालं तुमचं शेअरिंग स्ट्रेस. काय डाऊट आहे, शेअरिंग स्ट्रेस. तसंच काय राहणार आहे, शेअरिंग स्ट्रेन, शेअरिंग स्ट्रेन. शेअरिंग स्ट्रेस झाला. आता काय बघतो आपण, शेअरिंग स्ट्रेन. आता शेअरिंग स्ट्रेन म्हणजे काय होणार आहे, हा बघा मी म्हंटल हा पार्ट जो आहे तो एक्स ने चेंज झालाय, हा एक्स ने, हा काय लेंथ गेले, ठीक आहे, ही साइड जी आहे लेंथ गेले. मी काय केलं, याला असं धरलं आणि याला असं ढकललं, टँजेन्शियल फोर्स लावून असं ढकललं. असं ढकललं तर काय लक्षात आलं तुम्हाला, याची लेंथ चेंज झाली का, नाही, लेंथचं लेंथच राहिला. म्हणजेच काय कळालं, हा जो काय रेड कलरचा पार्ट झालेला आहे तो लेंथच आहे ना, यालाच आहे. म्हणजे जो ऍडजस्टमेंट तोच हायपोटेन्यूस आहे. कधी जेव्हा छोटासा अँगल असेल तेव्हा जो लेंथ आहे तोच काय तुमचा हायपोटेन्यूस, जो ऍडजस्टेड तोच हायपोटेन्यूस झाला. मग आपल्याला चेंज कोणता झाला, एक्स. ओरिजिनल कोण राहिला, एल. म्हणजेच काय लिहिलं तुम्ही, एक्स बाय एल, बरोबर की नाही, एक्स बाय एल केलं. आता मला सांगा, एक्स बाय एल केलं याचा अर्थ काय झाला रे, एक्स म्हणजे काय अपोजिट आणि एल म्हणजे काय ऍडजस्टंट. म्हणजे कोण आलं रे, मग म्हणून मी तेव्हा लिहिताना काय लिहिलं होतं, टॅन थिटा. शेअरिंग स्ट्रेन मध्ये काय लिहिलं तुम्ही, टॅन थिटा लिहिलं होतं. का बरं, तर इथून येणार होतो टॅन. यासाठी काय येतो, इटा. यासाठी कोण येतो, इटा. इटालाच काय म्हणतो आपण, काय म्हणतो आपण त्याला, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हटलं तर काय म्हणा तुम्ही, शेअरिंग स्ट्रेस अपॉन शेअरिंग स्ट्रेन. शेअरिंग स्ट्रेस अपॉन शेअरिंग स्ट्रेन. चलो, शेअरिंग स्ट्रेस किती आहे, फोर्स अपॉन एरिया. हे काय चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ काय, टॅन थिटा. डायरेक्ट लिहिता येईल ना, टॅन थिटा. हा कोणासाठी, सॉलिड आहे, लिक्विड साठी, ठीक आहे, सॉलिड आणि लिक्विड साठी ऍप्लिकेबल आहे. त्याच्यानंतर आहे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस. काय, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस काय होतं बघा, मी असा बॉल घेतला, ठीक आहे, आणि हा बॉल मी काय केला, पाण्यामध्ये टाकला. याची जे ओरिजिनल व्हॉल्यूम होतं त्याला V1 म्हटलं आणि त्याची व्हॅल्यू किती, V. त्याची व्हॅल्यू काय म्हणतो मी, V. काय होईल, सगळ्या साईडने काय लागेल, त्याच्यावर फोर्स लागेल. या साईडने F लागला, या साईडने F लागला, या साईडने F लागला, या साईडने F लागला, बरोबर. अशा सगळ्या साईडने लागून काय होईल, त्याची साईज काय होऊन जाईल, कॉम्प्रेशन मारून देईल. कॉम्प्रेशन मारलं त्यांनी, हा झाला तुमचा V2. म्हणजे हा जर काढला तर हा बीट मला चेंज, मग हा चेंज जो आहे त्याला मी म्हणतो डेल व्ही. मी म्हटलं डेल व्ही कसं काढणार आहे, डेल व्ही कसं काढणार, हा V1 आहे, हा V2 आहे, तर तुम्ही काय असाल, V2 मायनस V1. पण मला माहिती V2 कसा झाला, छोटा का मोठा आहे, छोटा झाला, म्हणून आपण डेल व्ही कसं घेणार आहे, निगेटिव्ह. डेल व्ही कसं घेणार आपण, निगेटिव्ह. काय डाऊट आहे. मग आता व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस जर मी बोललो तर काय येणार आहे, फोर्स अपॉन एरिया. आता इथं काय होतो, खाली जाताना प्रेशर काय होतं, वाढत जातं. जसं वर जातो प्रेशर काय होतं, कमी होतो. जसं खाली जातो तेव्हा प्रेशर वाढत जातो. पुढच्या चॅप्टर मध्ये येणार आहे. जसं आता कुठे चाललं, वरती झालं प्रेशर काय वाढणार आहे, खाली जातोय प्रेशर कमी, म्हणजे काय होतं, कंटिन्युअसली चेंज होतोय. मग आपण याला फोर्स अपॉन एरियालाच म्हणतो चेंज इन प्रेशर. काय म्हणतो आपण त्याला, चेंज. फोर्स अपॉन एरिया म्हणजेच काय रे, प्रेशर असतं, म्हणून काय लिहिलं, चेंज इन प्रेशर. आता काय बघतोय, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन म्हटलं काय, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. पण कसं रे, निगेटिव्ह. चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम असं लिहिणार ना, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय, डेल व्ही, आणि ओरिजिनल व्हॉल्यूम काय, व्ही मायनस आहे. याच्यामध्ये काय होणार, चेंज इन शेप, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. इथं जो कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटचं नाव काय, बीटा. बीटा बी के म्हणजेच काय, बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस.
बल्क मॉड्युलस जे मी बोललो तर काय असतं, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस अपॉन व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस अपॉन व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. म्हणजे काय रे, डेल पी अपॉन चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. आणि निगेटिव्ह चालेल. हा कोणामध्ये चालेल, सॉलिड, लिक्विड आणि गॅस मध्ये. सॉलिड, लिक्विड आणि गॅस मध्ये चालेल. काय डाऊट आहे, समजलंय? बुक्स मध्ये पहिले सगळे स्ट्रेस शिकवले गेले, नंतर सगळे स्ट्रेन शिकवले गेले, नंतर कॉन्स्टंट शिकवले गेले. आपण कसं केलं, स्ट्रेस, स्ट्रेन डायरेक्टली कॉन्स्टंट. काय डाऊट आहे, समजलंय? यंग्स मॉड्युलस कोणामध्ये येणार आहे, सॉलिड असेल तर. यंग्स मॉड्युलस फक्त कोणासाठी, सॉलिड. मी असं म्हटलं लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन कोणासाठी पॉसिबल, फक्त सॉलिड साठी पॉसिबल आहे. काय डाऊट आहे? आता एक होता ऍक्च्युअल मध्ये, ते सांगायचं राहून गेलं. हुक्स लॉ. काय हुक्स लॉ, हे सांगायचं राहून गेलं. हुक्स लॉ. हुक्सने सांगितलं होतं, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन, पण कधी, विदिन इलास्टिक लिमिट. विदिन इलास्टिक लिमिट. इलास्टिक लिमिट पर्यंत स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय होऊन जाईल, स्ट्रेन होईल. जेवढं स्ट्रेस आहे तेवढंच काय होऊन जाईल, स्ट्रेन होईल. असं त्यांनी सांगितलं होतं. कोणी, हुक्सने. रबर तुम्ही यूज करतात, एक्सपांड केलं काही दिवसांनी परत तो कॉम्प्रेस मारेल, पण एका लिमिट पर्यंत, नंतर तो निघूनच जाईल. म्हणजे तो काय झाला, परत तो प्लास्टिक कडे गेला. पहिले इलास्टिक होता, नंतर पुढे गेला तो प्लास्टिक कडे गेला. हे सांगण्यासाठी कोण होता, हुक्स लॉ. कधीपर्यंत राहील, इलास्टिक लिमिट पर्यंतच तो जेवढं स्ट्रेस केला असेल तेवढाच स्ट्रेन करेल. मग तुम्ही काय म्हटलं, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय, स्ट्रेन. मग तुम्ही असं म्हणू शकता ना, स्ट्रेस इज इक्वल टू काय, स्ट्रेस इज काय, के इंटू स्ट्रेन. आणि स्ट्रेस कशाने दाखवतो आपण, सिग्माने, आणि स्ट्रेन कशाने दाखवतो आपण, इप्सिलॉनने. मग तुम्ही काढले सिग्मा इज इक्वल काय, के इंटू इप्सिलॉन. मग के बरोबर काय, सिग्मा इंटू इप्सिलॉन. काय डाऊट आहे, के इज इक्वल काय, सिग्मा अपॉन इप्सिलॉन. काय डाऊट आहे? आता बघा, यंग्स मॉड्युलस जरी म्हटलं असतं, यंग्स मॉड्युलस जरी बोललं असतं, तुम्ही काय म्हणता असते, सिग्मा अपॉन इप्सिलॉनच, कारण की कॉन्स्टंट. काय डाऊट आहे? पण त्याच्यानंतर तो सरळ जाणार नाही. जेवढं स्ट्रेस होतं तेवढंच स्ट्रेन होतंय. मग तुम्ही जर ग्राफ काढायचा प्रयत्न केला, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन विदिन इलास्टिक लिमिट पर्यंत ग्राफ कसा राहील, स्ट्रेट लाईन. ग्राफ कसा राहील, स्ट्रेट लाईन राहील. थिटा. मी असं उलट लिहिलं असतं, सपोज स्ट्रेन अपॉन स्ट्रेन, स्ट्रेन अपॉन स्ट्रेस, तरी पण तुमचा ग्राफ कसा राहिला असता, असाच राहिला असता. काय डाऊट आहे? क्लिअर आहे? विदिन इलास्टिक लिमिट पर्यंत तुमचं हे ग्राफ राहील. काय डाऊट आहे? पण हा, याचा जो स्लोप बनणार आहे, तो बनणार तुमचा 1 अपॉन टॅन थिटा. याचा स्लोप जो बनत असतो तो काय असतो, टॅन थिटा. स्ट्रेस कळालं, फरक आहे. त्याचा 1 अपॉन टॅन थिटा बनल्यानंतर इकडे त्याचा टॅन थिटा बन. चला, मग एक ग्राफ आहे, या ग्राफ काढला. या ग्राफ मध्ये दोन गोष्टी घडल्या. एक 30 डिग्री दाखवली इकडून, इथून दाखवली 30 डिग्री. आणि हा आहे तुमचा ग्राफ स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनच आहे. स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन म्हणजे डायरेक्ट टॅन थिटा आहे ना. हा ए आणि हा काय तुमचा, आणि रेशो विचारला तुम्हाला, यंग्स मॉड्युलस ऑफ ए टू बी, यंग्स मॉड्युलस ऑफ ए टू यंग्स मॉड्युलस ऑफ. तर तुम्ही काय म्हणशाल, टॅन थिटा ऑफ ए अपॉन टॅन थिटा ऑफ बी. टॅन थिटा ऑफ ए किती आहे, ए साठी किती आहे, 30 डिग्री. एक्स पासून मोजला असतो, किती आहे, 30 डिग्री. आणि बी साठी किती आहे, हर्षद सांगू शकते, ए साठी किती, एक्स पासून मोजायचं आहे. एवढं कस करे पाकिस्तान तुम्ही, इथून इथपर्यंत मोजायचं आहे. इकडून 30 आहे म्हणजे उरलेलं किती, 60. नाही सर, प्राऊड टू बी पाकिस्तान. आता हर्षदाला प्रश्न विचारतो, हर्षदा तुला काय वाटतं, tan 30 divided by tan 60, tan 1/2 येईन का नाही?
नॉलेजची कमतरता नाही. होमवर्क बघू किती जण व्यवस्थित उत्तर सोडवतात. मला पूर्ण विश्वास आहे अक्षता तुझ्यावर. अक्षता बोललो, सॉरी अरे पागल, सॉरी. हा बघ, यंग्स मॉड्युलस इज इक्वल काय होता? फोर्स अपॉन एरिया चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, ज्याच्यामध्ये मी म्हणू शकतो बघा, L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॅपिटल L. L ला इकडे शिफ्ट केला आणि Y इकडे शिफ्ट केला, जेव्हा तुमच्याजवळ काय असेल F, Y आणि A कसा राहील कॉन्स्टंट, तेव्हा तुम्ही A म्हणू शकतात. खूप महत्वाचे क्वेश्चन आहे. नंतर मी म्हटलं Y इज इक्वल काय F कॅपिटल L अपॉन A इंटू स्मॉल l. याला काय करतो मी लेंथने मल्टिप्लाय केला, लेंथने डिवाइड केला. काय केलं? लेंथने मल्टिप्लाय, लेंथने डिवाइड. तर काय झालं तुमचं y इज इक्वल टू काय f l स्क्वेअर एरिया इंटू लेंथ काय होईल व्हॉल्यूम. ठीक आहे, व्हॉल्यूम झाला. आणि इथं काय झालं तुमचा चेंज इन लेंथ. मग या केसमध्ये काय झालं? या केसमध्ये मी असं म्हणू शकतो स्मॉल l इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द l स्क्वेअर. पण कधी? जेव्हा माझ्याजवळ काय असेल व्हॉल्यूम कॉन्स्टंट. हे कोणतं कॉन्स्टंट आहे? एरिया कॉन्स्टंट. इथं काय आलं व्हॉल्यूम कॉन्स्टंट. मग तुम्ही म्हणू शकतात काय एफ वाय आणि व्हॉल्यूम तुमचा जर कॉन्स्टंट असेल तेव्हा तुमचा एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एल स्क्वेअर बनेल किंवा एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया बनेल. नेक्स्ट बघा वाय काय फोर्स अपॉन एरिया चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. यात काय केलं मी एरियाने मल्टिप्लाय केलं, एरियाने डिवाइड केलं, एरियाने मल्टिप्लाय केला आणि एरियाने डिवाइड केलं. तर काय होईल? मग तुम्हाला y भेटलं. y बरोबर काय भेटलं L इंटू एल काय होणार व्हॉल्यूम F इंटू V भेट ना, F इंटू V भेटेल. आणि A इंटू ए काय भेटलं मला ए स्क्वेअर इंटू स्मॉल l. बरोबर की नाही? मग मी असं म्हणू शकतो स्मॉल l इकडे शिफ्ट केला, स्मॉल l इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया स्क्वेअर. कधी जेव्हा तुमच्याजवळ काय असेल F Y आणि V कॉन्स्टंट असेल तर. कळालं का? हे स्क्वेअर बरोबर केलं ना. काय केलं आपण इथं एरियाने मल्टिप्लाय केलं तर व्हॉल्यूम झाला, एरिया इंटू एरिया एरियाचा स्क्वेअर झाला. बरोबर आहे. इथं काय केलं आपण लेंथ मल्टिप्लाय केली, एल चा स्क्वेअर झाला म्हणजे एरिया आला आणि एरिया इंटू लेंथ व्हॉल्यूम झाला. F Y V कॉन्स्टंट असेल तर L इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया स्क्वेअर. ज्या केसमध्ये आपण काय म्हणतो व्हॉल्यूमला काय म्हणतोय कॉन्स्टंट. असे म्हणू शकतो L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द V जेव्हा काय असणार आहे F Y आणि A काय म्हणतो तुमचा कॉन्स्टंट. हा कन्सिडर करायची गरज नाही. आवाला घेऊ नका. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द V, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. कधी एरिया कॉन्स्टंट असते, कधी व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते, कधी एरिया कॉन्स्टंट. क्लिअर आहे? बघा